हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आदिश्री ग्राफिक्स. तुम्ही देखील कॅनवाचा बोरिंग पद्धतीने वापर करता तर आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर नाही करणार, कारण की मी घेऊन आलेली आहे टॉप 10 टिप्स अँड ट्रिक्स. टिप नंबर 1, टी फॉर टेक्स्ट. तर टेक्स्ट टाईप करण्यासाठी तुम्ही देखील टेक्स्ट बॉक्सचा वापर करून असं बोरिंग पद्धतीने वापर करता तर नाही, असं करायचं नाही. फक्त प्रेस करायची गरज आहे आपल्याला टी, आणि टेक्स्ट बॉक्स तुमच्या समोर येणार. जे लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे टिप नंबर 2, मॅजिक रिसाइज टूल. तर आता ही माझ्यासमोर आहे इंस्टाग्राम साईजची पोस्ट. याला मला कन्वर्ट करायचं आहे इंस्टाग्राम स्टोरी साईजमध्ये. ते कसं करणार ते इथे बघा, रिसाईजचा ऑप्शन दिलेला आहे कॅनवा प्रोमध्ये. इथे तुम्हाला वेगवेगळ्या कस्टम साईज, सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या स्टोरीज, पोस्ट, ॲनिमेशन, फेसबुक स्टोरी आणि वेगवेगळ्या सायझेसमध्ये तुम्ही याला कन्वर्ट करू शकता एकदम शॉर्टकट पद्धतीने. तर मला या इंस्टाग्राम पोस्टला इंस्टाग्राम स्टोरी साईजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी काय केलं, इंस्टाग्राम स्टोरीच्या बॉक्सला क्लिक केलं आणि काही क्षणांमध्ये बघा ढॅन आहे की नाही, इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तुमचं इंस्टाग्राम पोस्ट साईज कन्वर्ट झालेलं आहे. आता फक्त थोडं बेसिक आपल्याला त्याचे एलिमेंट्स थोडेसे मूव्ह करून घ्यायचे आहेत, कारण की आपला पेजचा साईज आता रेक्टँगल झालेला आहे. तर त्याला आपण त्या हिशोबाने थोडं सेट करून घ्यायचं आहे. 2-3 गोष्टी सेट केल्या, एलिमेंट सेट केले की तुमचं डिझाईन प्रॉपर रेडी होणार आहे. तर मी इथे काही बॉक्सेस लहान करते, काही मोठे करते आणि लोगोला देखील मी त्याच्या ॲक्च्युअल साईजपासनं व्यवस्थित जागेवर हलवते. झालं की नाही रेडी. टिप नंबर 3, फ्रेम्स फॉर इमेजेस. तर आपल्याला आपल्या फोटोजसाठी छान छान फ्रेम्स हवे असतात आणि कॅनवामध्ये भरपूर फ्रेम्स आहेत. तर मी इथे फक्त बेसिक असे हे 4 फ्रेम्स निवडले आहेत. आता आपण फोटोज निवडूया. कुठलाही फोटो घेऊ शकतो. तर हा फोटो बघा, मी थोडा क्रॉप करणार आणि स्क्वेअर साईजच्या फ्रेममध्ये फिट करणार. दुसरा फोटो घ्यायचा आणि त्याला थोडं क्रॉप करून सर्कल साईजच्या या फ्रेममध्ये मी फिट केलं. त्याचप्रकारे आता माझ्याकडे 2 छान क्यूट फ्रेम्स आहेत. तर त्यामध्ये देखील मी या तिसऱ्या फोटोला ॲडजस्ट करून घेणार आहे. किती छान आहे तो फ्रेम, हार्ट साईजचा. आता फ्लावर साईजच्या फ्रेममध्ये पण मी ही 4थी इमेज फिट करणार. तर तुम्ही देखील तुमच्या छान छान फोटोजना अशा क्यूट फ्रेम्समध्ये फिट करून त्याला एक छान अट्रॅक्टिव्ह आणि ग्लॅमरस लुक देऊ शकता. आहे की नाही दिसायला सुंदर. अशा वेगवेगळ्या फोटोजला फिट करण्यासाठी फक्त त्यावर डबल क्लिक करायचं आहे आणि थोडं मूव्ह करून बघायचं आहे व्यवस्थित फोकसमध्ये आणण्यासाठी. तर इथे मी सगळीकडे ॲडजस्टमेंट करते आहे. फोटोतला मेन पार्ट, चेहरा नीट दिसायला हवा, त्यासाठी ही ॲडजस्टमेंट. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा वेगवेगळे फ्रेम्स. टिप नंबर 4, क्विक शेप्स. जनरली आपण इथे एलिमेंट्समध्ये आधी शेपचं नाव लिहितो आणि त्यानंतर त्या शेप्सना आपण आपल्या कॅनव्हासवर घेतो. परंतु आपल्याला याची शॉर्टकट मेथडसुद्धा आहे. जस्ट प्रेस C फॉर सर्कल आणि प्रेस R फॉर रेक्टँगल. स्क्वेअर शेप हवा असेल तर प्रेस S. ओके, आहे की नाही शॉर्टकट. नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 5, इमेज अपस्केलर. आता एखादी इमेज अपलोडमधनं आपण घेऊन बघूया. ही इमेज मी घेतली, त्याला जरा झूम करून बघूया. बघा किती ब्लर दिसते. त्याला आपल्याला छान क्लीन करायचं आहे. तर एडिटमध्ये जायचं आणि काय करायचं आता, तर इथे आपल्याला ॲप्समध्ये आहे इमेज अपस्केलर. हा ॲप खूप महत्त्वाचा आहे. बघा, यामध्ये तुम्ही 2x, 4x, 6x आणि अप टू 16x फोटोला छान अपस्केल करू शकता, क्लिअर करू शकता. क्लीन अँड क्लिअर इमेज तुम्हाला तो प्रोव्हाइड करून देतो. बघा, तो अपस्केल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बघा बिफोर अँड आफ्टर तुम्हीच फरक बघू शकता की आपली ती ब्लर इमेज त्याने किती छान क्लिअर करून दिलेली आहे. सिम्पली त्याला रिप्लेस करायचं आणि कितीही फोटो ब्लर असली, अस्पष्ट असली तरी त्याला छान क्लिअर करून आपल्याला यूज करता येईल. ही टिपसुद्धा नक्की ट्राय करा. टिप नंबर 6, ॲड व्हिडिओज फ्रॉम कॅनवा लायब्ररी. तुम्हाला देखील तुमच्या एखाद्या बिझनेससाठी व्हिडिओज हवे असतील. फॉर एक्झाम्पल, आता इथे बघा एलिमेंट्समध्ये खाली गेल्यावर इथे आपल्याला व्हिडिओजचा ऑप्शन मिळतो आहे. यामध्ये तुम्हाला ज्या टॉपिकशी रिलेटेड इमेजेस हवेत
मी लिहिते इथे सलोन. तर सलोनसाठी मला इथे भरपूर व्हिडिओज आलेले आहेत. त्यापैकी कुठलीही व्हिडिओ मी आपल्या सोशल मीडियासाठी किंवा कुठल्याही इतर उपयोगासाठी वापर करू शकते. बघा, ही इमेज आपण इथे व्हिडिओ आपण घेतलेली आहे. त्याला पेजवर छान प्लेस करून घेऊ, सेट करून घेऊ आणि याचा वापर तुम्ही बिझनेससाठी, सोशल मीडियासाठी, प्रेझेंटेशनसाठी आणि प्रमोशनसाठी सुद्धा करू शकता. टिप नंबर 7, यूज ऑफ पोझिशन्स. तर इथे पोझिशनमध्ये आपण बघा, इथे तर मी वेगवेगळे एलिमेंट्स घेतलेले आहेत आणि ते मी कसे तरी इकडे तिकडे ठेवून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आपण आता बघा, तुम्ही बघू शकता की इथे ग्रासला आपण छान प्लेस करून घ्यायचं कॅनव्हासवर. आपल्याला एक छान पिक्चर क्रिएट करायची आहे. आता इथे मी माऊसनी उचलून न धरता त्यांना पोझिशनमध्ये गेले सिम्पली आणि तुम्हाला लेफ्ट, राईट, बॉटम, मिडल, सेंटर जिथेही ती इमेज हवी आहे सिम्पली त्या अलाइन टू पेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि बघा, त्या बॉयला मी बॉटममध्ये आणलेलं आहे. आता या फ्लावर्सना पण लेफ्ट किंवा राईटला मी मूव्ह करू शकते सिम्पली एका क्लिकने. आणि बर्ड्सला आपण टॉपला ठेवलेलं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंड विदाउट कॅनव्हा प्रो. टिप नंबर 8, तुमच्याकडे कॅनव्हा प्रो नाही तर घाबरायची अजिबात गरज नाही. बघा, आता आपण एखादी इमेज घेऊया ज्याला बॅकग्राऊंड दिलेला आहे आणि मला याला आधी डाउनलोड करून घ्यावं लागेल. तर इथे आपण याला PNG मध्ये डाउनलोड करून घेऊया. पेज सिलेक्ट करू आणि याला आपल्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून घेऊया. किंवा तुमच्याकडे मोबाईल असेल, तुम्ही मोबाईल वापरत असाल तर मोबाईलमध्ये सुद्धा आधी इमेज डाउनलोड करा. गुगलवर जा आणि लिहा remove.bg आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फ्रीमध्ये त्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. अपलोड इमेज करा, जी आपण डाउनलोड केलेली होती तिथनं ओपन करा आणि तुमची इमेज इथे आलेली आहे. ती प्रोसेसिंग होत आहे आणि बघा, जादू, बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं. डाउनलोड करा फ्रीमध्ये आणि त्याचा वापर करा आपल्या कॅनव्हामध्ये. तर इथे बघा, ही होती आपली जुनी इमेज. त्याला देखील मी इथेच ठेवते आणि अपलोड्समधनं आत्ता आपण डाउनलोड केलेली इमेज इथे अपलोड करून घेऊ विदाऊट BGची. तर ही बघा, आपली इमेज इथे आलेली आहे. ही इथे मी प्लेस केली. तुम्ही बघू शकता, एक इमेज आहे बॅकग्राऊंडसोबत आणि एक इमेज आहे विदाऊट बॅकग्राऊंड. आहे की नाही सोपं? टिप नंबर 9, डुप्लिकेट फास्ट विथ अल्ट की. तर आता आपल्याला एखाद्या इमेजला डुप्लिकेट करायचं असेल तर आपण प्लसवर प्रेस करतो, परंतु तसं न करता आपण शॉर्टकटमध्ये देखील करू शकतो. प्रेस अल्ट की अँड ड्रॅग द इमेज. फक्त आपल्याला ड्रॅग करायचं आहे अल्ट कीला प्रेस करून आणि हव्या तेवढ्या तुम्हाला इमेजच्या कॉपी मिळून जाणार. ही देखील टिप तुम्ही नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 10, ॲनिमेशन स्टोरीज इन जस्ट 1 क्लिक. ॲनिमेशन स्टोरीज क्रिएट करणं कॅनव्हामध्ये आता अगदी सोपं आहे. आपल्याला फक्त एक पिक्चर क्रिएट करायची आहे, एलिमेंट्स ॲड करायचे आहेत ॲनिमेशनचे आणि इथे ॲनिमेट म्हणून ऑप्शन आहे, त्यावर सिम्पली क्लिक करा आणि होल्ड करून ठेवा शिफ्ट बटनला आणि तुमच्या इमेजला जसं मूव्ह करायचं आहे फक्त त्याला ड्रॅग करा. त्याची स्पीड कमी जास्त करा आणि मूव्हमेंट स्टाईल देखील तुम्ही चेंज करू शकता. ओरिजिनल, स्मूथ, स्टेडी, हवी तशी तुम्ही त्याला मूव्हमेंट द्या. प्रत्येक एलिमेंटला आपण त्याच प्रकारे ॲनिमेट करणार आहोत. आता इथे मी रॅबिटला ॲनिमेट केलं, बटरफ्लायला ॲनिमेट केलं आणि त्यानंतर इथे जे 2 बर्ड्स मी घेतलेले आहेत त्या बर्ड्सनं सुद्धा आपण ॲनिमेट करणार आहोत, त्यांची मूव्हमेंट करणार आहोत. बघा, मी त्याला सिम्पली ड्रॅग करते राईट साईडला. यावेळेला मी होल्ड करून ठेवलेला आहे शिफ्ट बटन आणि डन करा. परत एक बर्ड राहिलेला आहे, त्याला देखील आपण ॲनिमेट करूया. आणि सगळे एलिमेंट्स एकदा चेक करून बघा, डन करा आणि व्हिडिओला प्ले करून बघा. यामध्ये तुम्ही म्युझिकसुद्धा ॲड करू शकता. अपलोड्समधनं ऑडिओ आणि ऑडिओवर सिलेक्ट करून तुम्ही हवी ती म्युझिक तिथे ॲड करू शकता. मी एकच पेज घेतलेला आहे, तुम्ही हवे तेवढे पेजेस इथे ॲड करू शकता.
आणि लास्टला आपण प्ले करून बघूया. तर ही आहे तुमची ॲनिमेशन स्टोरी. फक्त एका ॲनिमेट ऑप्शननी तुम्ही एक छान स्टोरी क्रिएट करू शकता. तर ह्या होत्या माझ्या टॉप 10 टिप्स अँड ट्रिक्स. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.